नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. माझ्या लग्नातही इतकी मोठी वरात निघाली नाही, इतकी मोठी माझी मिरवणूक काढून मला सेवानिवृत्तीचा निरोप दिला, हे मी कदापि विसरणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर टाळ्यांच्या कडकडाटाने अनेकांना अश्रू अनावर. होय, हे अगदी खरं आहे. घटना आहे निलंगा तालुक्यातील शेंद येथील. प्रसंग आहे एका विद्यार्थी प्रिय शिक्षकांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद शाळेत निस्वार्थ भावनेने सेवा बजावून अनेक विद्यार्थी विविध पदापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर परिश्रम घेऊन अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचवण्याचे वृत्त घेऊन काम केले, त्या आदर्श शिक्षक उद्धव मुंडे यांच्या सेवानिवृत्तीचा निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेंद येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक उद्धव मुंडे व केंद्रप्रमुख विजयकुमार धुमाळ यांचा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या लग्नातही अशी मिरवणूक निघाली नव्हती, अशा प्रकारे माझी मिरवणूक काढून मला सेवानिवृत्तीचा निरोप दिला, हे माझ्या मनात कायम राहील, असे उद्गार मुंडे यांनी काढले. यावेळी मंचावर गट शिक्षणाधिकारी म्हेत्रे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख हलकरे, शालेय पोषण विभाग प्रमुख सरपंच मोगरगे, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश रासुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना अनेक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. मी कार्य केले आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी 2018ला या ठिकाणी आलो, तिथला पहिलीला असलेला विद्यार्थी आज माझ्या समोर आहे. त्यांनी आमचा सत्कार केला आणि जे 8वीला होते तेही माझ्या समोर आहेत. हा सगळ्यात मोठा सत्कार आहे माझा, कारण माझे विद्यार्थी माझ्या समोर. तर आणि या ठिकाणी गावाबद्दल बोलायचंच असेल तर या ठिकाणी आजी माझी दोन्ही सरपंच आहेत. तथापि प्रत्येक गावामध्ये BLOचं आणि SIRचं काम असल्यामुळे या गौर आनंदवाडीच्या मॅडम या ठिकाणी आहेत आणि काही दिवसातच SIRचं काम झाल्यानंतर मस्के सर आपल्यामध्ये उपस्थित होतील याची ग्वाही मी घेतो. आणि आपण करीत असलेल्या या शैक्षणिक उपक्रमामध्ये या गुणी बालकांचं, आपण गुणी पालकांचं, या गुणी गुरुजनांचं तद्भवतच या गुणी गावाचं मला आदर्श घ्यावा वाटतो. मला या ठिकाणी सावरी एक गाव आहे, सावरीमध्ये असेच स्पर्धा परीक्षेचे वर्ग होतात, या ठिकाणी शेंदमध्ये असेच वर्ग होतात. आपण निश्चितच या पुढच्या काळामध्ये आज दुसऱ्या स्थानावरची असेल तर तालुक्यामध्ये पहिल्या स्थानावरती सेम गाव येण्याचं अभिवाचन आपण सर्वांनी घेऊया. आणि हे जे शिक्षक आहे, शिक्षण ही सेवा आहे, शिक्षण हा व्यवसाय नाही. सेवेमधून जे मिळतं ते अधिक चिरकाळ टिकतं. आज धुमाळ सरांच्या आणि मुंडे सरांच्या घरच्यांना वाटतंय सेम चांगला आहे, घरच्यांना वाटतंय हे तर इथं काम केलेच, यांचा गावाचा संबंध आला, पण त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलं आणि म्हणून सेमचं गाव असं म्हणलं जातं. गावाला शाळेचा अभिमान असावा. ही माझ्या गावची शाळा आहे असा अभिमान वाटलं पाहिजे आणि शाळेलाही वाटलं पाहिजे या गावाचा आधार आहे म्हणून वाढलेले. आणि म्हणून हे संयुक्त समीकरण आहे, गाव, शाळा, पालक, विद्यार्थी आणि आम्ही तालुक्यावर बसणारे आहोत. तरी सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अशा ग्रामीण भागामध्ये लक्ष देण्यासाठी सतत प्रयत्न करत राहू, एवढं अभिवाचन देतो. सेवा जवळपास 37 वर्ष 5 महिने झालेली आहे. सहल शिक्षक, ग्रॅज्युएट टीचर, केंद्र प्रमुख, तालुका गट समन्वयक असं कामं करत करत बरेच गावं पाहिले आणि शेवटच्या टप्प्यात असं वाटलं की आता आपण निलंगा तालुक्यात जावं. आपला तालुका आहे, होम तालुका आहे, आणि म्हणून मी शोधून बरेच गावं शोधून शेंद निवडलं आणि मला शेंद मिळालं.
मिळाल्याच्या नंतर खूप आनंद झाला, पण नंतर भाई असं कळालं की गाव लय डेंजर आहे.